सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज. नुकतंच मी एक नौपाडा पोलीस स्टेशनची सोशल मीडियावरती बातमी ऐकली, पाहिली. आमच्या भीमाच्या रक्ताचा पाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि भीमसैनिक जो निळ्या पॅन्थरचा आहे, याला काल जो सोलापूरमधील आहे राजू ठाटे, भीम पॅन्थर सेना, हे ठाण्यामध्ये आले असता काही मांग समाजाच्या मनोवादी विचाराच्या वैचारिक लोकांनी, मांग समाजातील काही मनोवादी विचाराच्या वैचारिक लोकांनी त्यांना भेटण्यास गेले असता एकटे म्हणून रिंगण करून मारलं. हे काय चाललेलं आहे? व्हॉट इज गोइंग ऑन? व्हॉट इज द थिंग डुईंग? हाऊ यू पीपल, यू डोंट नो व्हॉट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डीड फॉर अस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्यासाठी काय केलेलं आहे, काय नाही. आणि केवळ आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली जाती जाती एक तणाव जे मनोवाद्यांनी विचार पसरवलेले आपल्यामध्ये, त्याचा विचार करा ना. तुम्ही आपापसात काय भांडताय? कष्ट केले हे माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले भीमाने, जाती जातीत वाटू नका रे. आणि जाती जातीत मारामारी करू नका रे, जाती जातीत भांडू नका रे. कष्ट केले माझ्या भीमाने, जाती जातीत भांडू नका रे. हे मनोवादी RSS विचाराचे लोक आपल्या 59 जातीच्या वर्गामधील केवळ एक जात मांग यांना उपवर्गीकरणाच्या नावाखाली उकसवलेलं आहे. आणि उकसवलेल्या कारणामुळे प्रत्येकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. मुळातच सांगतो, आरक्षण म्हणजे नक्की काय आहे ह्याचा अभ्यास कोणाला आहे का? आरक्षण नक्की काय आहे हे कोणाला, आरक्षण उपवर्गीकरण जे आंदोलन करत आहेत त्यांना का माहिती आहे का? तुमच्यासमोर हा आरक्षण पीडित माणूस आहे. सेवेमध्ये कार्यकारी अभियंता उच्चपदी, सेवेमध्ये कार्यकारी अभियंता उच्चपदी राहून आरक्षण प्रमोशनमध्ये माझ्यावर अन्याय झाला. माझे पदाची चोरी केली, आरक्षण पदाची. मी आज 12 वर्ष लढतोय, सेवानिवृत्त झालो. 12 वर्ष लढतो, सेवानिवृत्त झालो. आज 1960 पासून माझ्या वडिलांनी दिलेली कामगार चळवळ, म्युनिसिपल मजदूर युनियन, म्युनिसिपल लेबर युनियन आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन 6 जुलै 2000 मध्ये 60 वर्ष अबाधित कामगार चळवळीचं काम आणि आंबेडकरी चळवळीचं काम हे बाबांनी घडवलं. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शन तत्वावर पुढे घेऊन चालले विचार. कामगार चळवळ आणि आंबेडकर चळवळ दोन्ही चळवळी एकत्र घडविला, समाज घडविला. समाजाला कधी मारामारी करून दिले नाही, दंगली करून दिले नाही, आपापसात भांड दिले नाही. समाज एकत्र केला आणि नेला. सगळ्या समाज धर्तीवर मार, मांग, वडार, धनगर सगळे जाती जमातीचे लोक चांगोई शिंदेंनी एकत्र केले 80च्या दशकामध्ये. आणि आज तुम्ही आम्ही केवळ आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली, आज तुम्ही आम्ही केवळ आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुळे आपापसात तणाव करून भांडत आहेत का? कशासाठी? कशासाठी? का म्हणून? का त्या राजू ठाटेंना का मारहाण केली? काय गरज होती? या मारहाणीने आरक्षण उपवर्गीकरण काय होणार आहे का? सांगतोय. बरोबर म्हणाले राजू ठाटे, काय चुकीचं नाही म्हणाले. काय योगदान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मांना एकत्र घडविलं? योगदान कोण आहे, काय आहे हे तुम्हा आम्हाला काय इतिहास माहिती आहे का? तुम्हा आम्हाला
आरक्षणाबाबत कोणाचं योगदान आहे काय आहे माहिती आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास कधी केला आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माला सगळे आरक्षण दिले. त्यातील बौद्ध हा समाज शिकून सवरून मोठा झाला, उच्च गेला. मांग समाजाने काय केलं? शाळेत गेले, शिकले, शिक्षणाची पायरी चढली, उच्चभूर पायरी चढली नाही ना. तुम्ही शिक्षणाचे रस्ते धरले नाहीत, तुम्ही शिक्षणाची वाट धरली नाहीत, म्हणून तुम्ही मागे राहिलात. बौद्धांनी तुमचं आरक्षण खाल्लेलं नाही आहे. बौद्धांनी तुमचं आरक्षण खाल्लेलं नाही. बौद्ध तुमचं आरक्षण का खाईल? कारण आपण सगळे एकच दलित पिछले जाती आहोत. 59 जाती, मागास जाती, हे एकच समाजाचे आहोत ना. कोण कशाला कोणाचे आरक्षण खायलो? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक घटनेनुसार जे आरक्षण दिले ते सर्वांना लागू आहे. कोण खालचा नाही, कोणी वरचा नाही, सगळे एकाच जातीचे आहेत. आणि कोणाकोणाच्या बौद्ध समाजांना कोणाचे आरक्षण खाल्ले ना, मांग समाजाचे कोणाचे आरक्षण घेतले. मग आपल्या जाती जातीत भांडणं का? आणि का एकमेकाला मारावर, का एकमेकाच्या जीवावर उठलेलात? हे बंद करा, हे धंदे बंद करा. आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहा, हे धंदे बंद करा. मारामारीचे आपापल्या जाती जातीमध्ये मारामारीचे धंदे बंद करा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पहा, तथागत गौतम बुद्धांकडे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का ह्या महामानवाने काय दिलं? कष्ट केले हे माझ्या भीमाने, जाती जातीत तोडू नका रे. कष्ट केले माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केले माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे. हे मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे आपापसात मारामारी करून आरक्षण उपवर्गीचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे संविधानिक कायद्याच्या घटनेनुसार हा शिकलेला तुमचा कार्यकारी अभियंता उच्चभ्रू आहे, सामाजिक काम करतो, राजकीय काम करतो, स्थापत्य अभियंता आहे, उद्योगधंदा करून तुमच्या समाजासाठी वेळ देतो, कामगार चळवळ देतो, कामगारांसाठी मागण्यासाठी लढतो रस्त्यावरती. पण अशा मारामारी कशासाठी? एक क्षुल्लक आरक्षण उपवर्गीकरणासाठी आपापसात मारामारी. काय म्हणणार? ते काय तोंड टाकणार तुम्ही? त्या थोर राष्ट्रीय पुरुषांची नावं घेता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर